नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लसावी व लसावी असा टॉपिक आहे. आपण हा टॉपिक एका मार्कासाठी करतो आहे. एक मार्क मसावी लसावीच्या कोणत्याही गणिताने येऊ शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे काही पार्ट आहे. पार्ट 1 मधलं थोडं इझी आहे. पार्ट 2 मध्ये त्याच्या वरचे स्टेप आहे. जर पार्ट 1 नाही आला तर पार्ट 2 येणार नाही, बरोबर. पार्ट 2 नाही आला तर पार्ट 3 येणार नाही. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये कोणाकोणाला मसावी व लसावी याचा मधला फरक नाही समजत, तर तो आपल्याला डेफिनेशनची सध्या तरी काही घेणं देणं नाहीये. आपण याच्या आधी डेफिनेशन पुन्हा एकदा वाचून सांगतो. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. आणि लघुत्तम लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. तर उदाहरण द्या, 12, 18 व 20 चा मसावी लसावी किती? 12, 18 व 20 चा मसावी व लसावी किती? आता कितीसाठी आपण काय करू माहिती का? हे जे किती वगैरे जे काही येतात ना, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क लावून द्यायचा. ठीक आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे ते डायरेक्ट समजून येते की मसावी लसावी काढायचा. आपल्याला टाइम वाचवायचा आहे, जास्त क्लास झाला. पहिला पार्ट घेऊन ना, पार्ट 1 म्हणजे काय होईल त्याच्याने ओळखता येईल. झालं. आता याच्यामध्ये काय होतं, पहिले सुरुवात काय असते? 12. ठीक आहे. हे एक म्हणजे मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगत आहे की याच्यामध्ये काय होतं, 6 गुणिला 2 किंवा 2 गुणिला 6 असं करू शकतो आपण. 2 गुणिला 6. मग 2 गुणिला या 6चं काय होते? 6चं पण हे होते ना, डिवायडेशन जे होते 2 गुणिला 3, बरोबर. आठवलं काही? असं करत होतो आपण. तुम्ही आता पेन सोडून घ्या. ठीक आहे. पेन सोडून घ्या. इथे लक्ष द्या, पूर्णतः इथे लक्ष द्या. मी तुम्हाला लिहायला वेळ देईल, लिहू नका काय. त्याच्यानंतर 18. आता बघा, 2 गुणिला इथे किती? 9 येईल. 9 दुणे 18. मग काय होतं, तर 2 गुणिला ह्या 9चं काय होईल? 3 गुणिला 3, बरोबर. 3 गुणिला 3. आता बघा, बेतरिक 6, सैंत्रिक 18 होते 18. त्याच्यानंतर किती आहे? 20. 20चं किती होईल? 2 गुणिला 10 हे आहे 20. त्याच्यानंतर 2 गुणिला 5 असं होईल का? होईल का? आता काय आहे याच्यामध्ये, हा जे शेवटचे जे आपण काढलेले आहे, ठीक आहे, जे शेवटी जे काढलेले आहे त्याच्यामधले आपल्याला जे कॉमन आहे ते कॉमन आपल्याला बघायचं आहे. कॉमन कोणता आहे बघा, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे. हा 2 काय झाला? कॉमन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कॉमन कोणताही नाही आहे. कॉमन कोणताच नाही आहे. दिसते का बघा? 2, 3, 2 आहे का? नाही. लक्षात आलं? हा 2 कॉमन असल्यामुळे आपण काय लिहिलं? 2 साइड मध्ये लिहिलं. पण त्याच्यानंतरचे कॉमन आहे का? 2 गुणिला 3. ठीक आहे. मग काय उरलं? मग त्याच्यानंतर 2 गुणिला 5 पण उरले. हा 2 सगळ्यामध्ये कॉमन होता, पण हा 3 होता कॉमन आहे ह्याच्यात. 3 कॉमन आहे. ठीक आहे. तर तो एकचदा घ्यायचा आहे. ठीक आहे. तो कितीदा घ्यायचा आहे? एकचदा घ्यायचा आहे. हा 3 कॉमन असल्यामुळे हा 3 कट करून द्या. आता बघा, लक्ष द्या. बेतरिक 6, सैंत्रिक 18 झाले. ओके. 5 दुणे 10. 18 गुणिले 10, 18 गुणिले 10 180. ठीक आहे. 18 गुणिले 10 काय झालं? 180. याचं हे जे उत्तर आहे हे आहे मसावी, आणि हे काय आहे? लसावी. ओके. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो. हे सर्व प्रोसेस करायला आपल्याला लागला वेळ. ठीक आहे. एवढा वेळ लागला. काय केलं आपण? यांचे असे
पूर्ण डिवायडेशन हे काय म्हणते अवयव पाडले, त्याला अवयव पाडले म्हणतात. मग त्याच्यातले कॉमन 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 निवडले, ठीक आहे. मग जे दोन याच्यामध्ये कॉमन होते ते निवडले, बाकी कॉमन नव्हते बाकीच्या बाजूला ठेवले, इथपर्यंत ठीक आहे. मग त्यांचा केला गुणाकार, आणि जो कॉमन होता सगळ्यांमध्ये तिन्ही मध्ये जो कॉमन होता तो मसावी आला, ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसला लागतं वेळ, ठीक आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये पार्टवाला आहे तो आपण शिकू, कारण की त्याच्यामध्ये उत्तर लवकर येते, ठीक आहे. त्यामध्ये काय आहे 12 लिहू नका, 18 आणि 20, ठीक आहे. हा टेबल करायचा, त्याच्यानंतर एक आणखी इकडून करायचा, ठीक आहे. ख्याल आहे. आता बघा हा बॉक्स तयार केला, दिसत आहे तुम्हाला बॉक्स दिसत आहे ना. आता याच्यामध्ये बघा 12, 18 आणि 20 याला कॉमन कोणत्या पाड्याने भाग जातो? 2 ने जातो, कारण की बघा इथे 2 आहे, इथे 8 आहे, इथे 0 आहे, म्हणजे त्या समसंख्या आहे, म्हणजे याला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो, ठीक आहे. तर मी याला 2 इथे लिहील आणि 2 ने भाग देईल, आणि जो भागाकार आहे तो इथे लिहील, ठीक आहे, याच्या खाली. तर बघा बेसख 12, इथे 6, बे 9, 18, बरोबर, बेस आहे 20, इथपर्यंत ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणता असा कॉमन आहे की ज्याला आपण भाग देऊ शकतो? तर बघा हा 6 आणि 10 2च्या पाड्या देतो, ठीक आहे, पण हा 9 येत नाही. तर मग काय करायचं, जे जास्ती आहे म्हणजे 6 आणि 10, किंवा तर मग 3 आणि 6 एकाच पाड्यात येते, आहे ना. तुम्ही त्याने पण देऊ शकता, किंवा या 6 आणि 10ला पण देऊ शकता. सांगा कशाने देता, 3 ने देऊ की 2 ने देऊ? कारण की होणार शेवटी ते सारखंच आहे, 3 ने देतो, ठीक आहे. त्याने 3 ने सांगितलं, मी 3 ने देतो. हा इथे लिहिला 3, तसा 2 लिहिला होता, तसा इथे 3 लिहिला. 3 एका 3, 3 2 6, हा 2 लिहिला इथे, ठीक आहे. 3 त्रिक 9, हा 3 इथे लिहिला. 3, सर आता हे 10चं काय करायचं? तर 10 जसेच्या तसे खाली उतरवायचे, ठीक आहे. 10 जसेच्या तसे खाली उतरवायचे. आलो इथपर्यंत, ओके. आता मला सांगा याच्यामध्ये कोणते असे कॉमन आहे ज्याला आपण भाग देऊ शकतो? 2 आणि 10. 2 आणि 10 आहे, तर मी इथे लिहितो 2, ठीक आहे. बे एक बे, बे एक बे, 2 3 है ना. 3 होत नाही, आपण 3 जसेच्या तसे खाली, ठीक आहे. बे 5 10. मग सर आता 1, 3 आणि 5चं काय करायचं? हा 1च्या पाड्यात येते, नाही का. आता खूप जणांना असं वाटेल 1, 3, 5 1च्या पाड्यात येतोय, तुम्ही इथे 1 लिहा, खाली पुन्हा 1 द्या, 1 1 1, पुन्हा खाली 1 लिहा. 1 3 3, पुन्हा 3 लिहा, आणि पुन्हा 1 5 5, पुन्हा 5 लिहा. तर त्याला काही अर्थ आहे नाही, ठीक आहे. हे जिथे आता भाग देणं जिथे संपते, एक व्यतिरिक्त, ठीक आहे, एक व्यतिरिक्त जिथे भाग देणं संपते तिथे थांबून जायचं. आता पुन्हा एकदा रिपीट मारतो, 1 12 18 आणि 20, 12 18 आणि 20 लिहिले होते, ठीक आहे. मग आपण याच्यातलं बघितलं की तिघांना कोणत्या पाड्याने भाग जातो? या तिघांना ज्या पाड्याने भाग जातो ना तो 2 आहे फक्त. समजा अगर इथे पण जे संख्या असती, ठीक आहे, इथे एखादी 8 आली असती, आणि पुन्हा 6, 8 आणि 10ला भाग जाऊ शकतो 2 ने, बरोबर आहे. मग इथे पुन्हा 2 लिहिले असते, तर तो काय झाला असता, 2 गुणिले 2 म्हणजे मसावी झाला असता, म्हणजे किती 4. पण सध्या तशी संख्या आली नाही, म्हणून हा फक्त 2 जे आहे हा सगळ्यांना भाग जातो, त्याच्यामुळे हा 2 काय झाला, मसावी, ठीक आहे. आता बघा, मग आता याच्यामध्ये तर 3 ने भाग दिला तर या दोघांनाच गेला, या 10ला गेला नाही, म्हणून हा त्या मसावीमध्ये काउंट होणार नाही, ठीक आहे. याच्याने सगळ्यांना भाग गेला म्हणून तो 2 काउंट झाला मसावीमध्ये, पण इथे तो आला नाही, सगळ्यांना भाग गेला नाही, म्हणून तो मसावीमध्ये काउंट होणार नाही. मग 3 ने आपण काय केलं, 6 ने 9ला भाग दिला, 3 2 6, 3 त्रिक 9, आणि 10ला जेव्हा गेला नाही तर तो 10 सरळ तसाच्या तसा खाली उतरवला, ठीक आहे. मग काय केलं,
2, 3, 10 होते. याच्यामध्ये मला दिसलं 2 आणि 10 ला भाग जाऊ शकतो एका फळ्यामध्ये, बरोबर आहे. इथे 2 लिहिला, बे एक बे. 3 मध्ये भाग गेला नाही म्हणून 3 जसेच्या तसे लिहिले. आणि हे जे 10 होते याला 2 ने भाग जात होता म्हणून ते 5 उत्तर आलं. आता लसावीमध्ये काय करायचं, हा एल बनवायचा. एल म्हणजे बनवण्याची काही आवश्यकता नाही, मी सांगत आहे एक आठवण ठेवण्यासाठी. सगळ्यांची तुम्हाला काय करायची आहे, गुणाकार. करा आता तुम्ही इथूनच गुणाकार करून बघा. करा 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 3 गुणिला 5. आता बघा, तुम्ही पोलीस भरतीमध्ये बसलाय समजा, तुम्ही हा चार्ट पण बनवला, सगळं केलं. वेळ कसा वाचवला, बेत्रिक 10 साइन 2 12, बरोबर. इथपर्यंत आलं. 5 त्रिक 15. 12 गुणिला 15 करायचा आहे. पाळा कोणता सोपी आहे, 15चा की 12चा? दोन्ही सोपी आहे. ठीक आहे, आपण 15चा घेऊ. हा 12 गुणिला 15. 15 एका 15, 15 दुने 30 चे 0, हातचे 3. 15 एका 15 ने 3 18. आलं 180 उत्तर. समजलं. आता काय करा, लसावी याच्या खाली लिहाल, माझ्याकडे जागा नाही आहे, याच्या खाली लिहाल हा मसावी आणि लसावी इज इक्वल टू किती, 2 गुणिला 3 गुणिला 2, 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला किती, 1 गुणिला 3 गुणिला 5, 1 गुणिला 3 गुणिला 5 इज इक्वल टू किती आला तो, 180. ठीक आहे, ओके की नाही. कुणाला नाही समजलं, करा आता. यार एक एक नको बघा, थोडासा स्वतःहून करून बघा. एक एक नाही बघायचं. टिप किंवा नोट जे म्हणतो आपण. मसावीची अट, सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जावा. सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जावा. बघा त्या मसावीला सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग गेला, बरोबर आहे. दोन्ही भाग गेला म्हणून तो मसावी झाला. अगर इथे पण अगर सगळ्यांना भाग गेला असता तर इथे पण जी संख्या आहे ती आपण काय केली असती, 2 गुणिला इकडे जी कोणती संख्या आली असती ती केली असती. ठीक आहे, पण या संख्येने सगळ्या संख्येला भाग गेला नाही म्हणून हा त्याच्यामध्ये काउंट होणार नाही. समोर लिहा लसावीची अट. लसावीची अट, कमीत कमी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जावा. कमीत कमी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जावा. 16, 32, 36, 16, 32, 36, 48, 56, 48, 56. चला करा. 16, 32, 36, 48, 56. त्या मसावी लसावी किती, नवी 2016. 2016 आणि मसावी अच्छा 16. ठीक आहे, ओके. आता बाकीचे निराश होऊ नका की आमचं उत्तर आलं नाही. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. जास्त खुश नको होऊ, कविता चुकला. ठीक आहे, मसावी कन्फ्युज होती तर म्हणून मी थोडं चेक करत आहे. हा ठीक आहे. चला बघा आता काय करेल मी, तुम्ही सांगू शकता मला की बघा आपण लिहिले 16, मग लिहिले 32, मग लिहिले 36, मग लिहिले 48 आणि मग लिहिले 56. ओके आला है ना. मग काय तुम्ही रेषा मारल्या असेल, बरोबर आहे. मी नाही मारी, का बरं, कारण की टाइम वाचवायचा आहे की नाही.
माझी बुद्धी एवढी तेज आहे, म्हणजे तुमची पण करा, की हे ब्लॉक केल्या बिना इथे आपण लिहू शकतो. मला सांगा 2 सगळ्यांना भाग जातो? हा, तर कितीला भाग जातो? 8 एका 16 म्हणजे 8 इथे इथे 16 एका 16 16 32. सर हे का करून आले? हे खतरनाक उलटा काउंट करून आले तुम्ही. 2 ने 32 का बरं नाही करताय तुम्ही? 16 2 32 का बरं करताय तुम्ही? खूप छान आहे. हे तर चिटिंग करतात. अरे बेटा, आपल्याला पाडेच पाठ त्याच्यासाठी करायचे होते की आपल्याला एवढ्या स्पीडने गणित करायचे. 36च्या वेळी 18 एका 18 18 2 36. ठीक आहे. आता 48, हो हो 48चा पाडा तर येतच नाही. घ्या आता. तर किती? 24. 24 एका 24 24 2 48. सर बाप रे सानिया, शेट. ओ इथे मिस्टेक झाली माझी. ओ आता गेलं. एक मिस्टेक तुमची पूर्ण गणित बिघडवलं. ठीक आहे. आता 56. 56 तर येत नाही. तर बघा, 2 दुने 4. ठीक आहे. 2 8 16. ओके. काय पाहिजे? तिकडे जातो, तिकडे जातो. मी थोड्या वेळात देतो. पाहून देतो. राहू मीच काढलं. हो, नंतर ठेवतो ना. ठीक आहे. आता हे कसं केलं? हे अंदाजे केलं. अंदाजे म्हणजे अंदाजे नाही. तर बघा, तुम्ही 56 लिहिले असते, डिवायडेड बाय 2 केलं असतं. ठीक आहे. मग 2 ने 5च्या खाली म्हणजे 2 दुने 4 केलं असतं. 5 मधून 4 गेले, 1 खाली उतरवला असता, 6 लिहिले असते. 7 आहे ना. मग 2 8 काय केलं असतं? 16. मी काय म्हणायचं तुम्ही समजून घ्या. तुम्ही ह्या 56 ला ह्या 2 ने काय केलं असतं? 2 दुने 4, मग 1 लिहिला असता. ओ सर मायनस तर द्या, इथे मायनस द्यावं लागते ना. ते मायनस खूप गरजेचं आहे ना, द्या ना. मग हा 6 खाली उतरवला असता. मग 2 8 16. हो सर, पुन्हा तुम्ही मायनस विसरले ना, मायनस द्या ना. हे बेवकूफी आपल्याला करायचीच नाही ना. ठीक आहे. हे करायचंच नाही, आपल्याला क्विक उत्तर काढायचं. ठीक आहे. तर म्हणून काय करायचं, हेच गोष्ट डोक्यामध्ये चालवायची. ठीक आहे. 56 ह्या डोक्यात. ठीक आहे. 2 भाग द्यायचा आहे. हे नाही का, ज्याला येत पण असेल ना त्यांनी पण एकदा पुन्हा क्लिक करत जा जेव्हा मी बोलतो ना तेव्हा. तर बघा, 56 लिहिले होते. 2 दुने 4, 5च्या खाली 4 लिहिलं. त्याच्यातून 5 मधून 4 गेले, 1 खाली उतरला, 6 आले. बरोबर आले. 2 8 16. हे केलं मी. समजलं? हा हा 2 झाला. आता मला सांगा, हे सगळ्यांना 2 ने भाग जातो का? कसं ओळखलं? तर याच्या म्हणजे इथे 8 आहे, इथे 6 आहे, इथे पुन्हा 8 आहे, इथे 4 आहे आणि इथे 8 आहे. ही संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. है ना. ऑड इव्हन नंबर आठवते तुम्हाला? ते आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला माहित आहे पुन्हा 2 ने भाग जातो. ओके. 2 चौक 8, 2 8 16, 2 9 18, 12 दुने 24, 14 एका 14, 14 दुने 28. ठीक आहे. आता बघा, 8 4 8 9 12 आणि 14 याला सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना 2 ने भाग जात नाही किंवा 3 ने पण जात नाही. तर बघा, 4 8 12 आणि 14 याला 2 ने भाग जातो, म्हणून मी पहिले 2 घेतलं. ठीक आहे. आता बघा सर, मग याने तर गेला. हे 2 जे आहे ते काय आहे? मसावी. 2 गुणिला 2 म्हणजे किती? 4 हा काय आहे? मसावी आहे. लक्षात ठेवा, हे मी नंतर सांगतो. आता आपण पहिले पूर्ण भाग देऊन घेऊ. आज दिला 2, 2 दुने 4, 2 चौक 8. लिहू नको बेटा, लिहू नको. मी जेव्हा शिकवेल ना तेव्हा पेन सोडून द्यायचा, कारण की तुम्हाला चान्स दिला, तुम्ही वेळ लावला. बरोबर.
आता मी पहिले शिकवेल, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, मग मी तुम्हाला पुन्हा वेळ देतो लिहायसाठी. ठीक आहे. 2नी 9ला भाग जात नाही, मी काय करेल, 9 जसेच्या तसे खाली उतरवेल. ठीक आहे. बे सख 12, बे साती 14 आले. आता मला सांगा 2, 4, 6 एकाच पाड्यात येतात. ओके. पुन्हा इथे 2 दिले, बे 1 बे, बे 2 4, 9ला जात नाही, 9 जसेच्या तसे, बे त्रिक 6 आणि 7ला पण जात नाही, तर 7 जसेच्या तसे. ठीक आहे. आलं इथपर्यंत. आता याला कोणत्या संख्येला भाग जातो का? 9 आणि 3ला भाग जातो. 9 आणि 3ला भाग जातो ना? कितीने जातो? 3ने जातो. या 1ला जात नाही 3नी म्हणून 1 जसाच्या तसा, या 2ला जात नाही म्हणून 2 जसाच्या तसा, 9ला जातो 3 त्रिक 9, 3 1 3, इथे 1 लिहिला, 7ला पुन्हा जात नाही म्हणून 7 जसेच्या तसे. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता कोणतीच संख्या अशी नाही ज्या कोणत्या पाड्यात येतात. 1 1च्या पाड्यात येतो, पण 1 लिहायची काही आवश्यकता नाहीये. 2 आणि 3 आणि 7 हा कोणत्या एकच्याच पाड्यात येतो. ठीक आहे. म्हणून एकाने काही लिहायची आवश्यकता नाहीये. इथे काय होतंय हे बघा, आता या दोघांनी सगळ्यांना भाग केला म्हणून हे 2 का झाले? 2 गुणिला 2 मसावे. याचं उत्तर किती येईल? 4. ठीक आहे. याचं उत्तर किती? लिहू नका मॅडम, पाहू पण नका, इकडेच बघा. ठीक आहे. याचं उत्तर आलं 4. आता 2 गुणिला 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 त्रिक 16 का 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48. ठीक आहे. 7 1 7, 7 त्रिक 21, 21 दुने 42. ठीक आहे. याचा करू आपण गुणाकार. बे 8 16 6, हातचा 1, बे चोक 8 ने 1 9, इथे पुढे 8 चोक 32 2, हातचे 3, 4 चोक 16 17 18 19. ठीक आहे. हा 6. याच्यानंतर 9 आणि 2 किती झाले? 11, 11चा 1, हातचा 1, 9 आणि 1 10चा 0, हातचा 1, इथे 2. या सगळ्यांचे गुणाकार किती आला? 2016. आता बघा, कविता कुठे चुकली? कविता कुठे चुकली? तिने हे तिघांचा किंवा काय इथे चौघांचा तिने काय केला? गुणाकार केला. ठीक आहे. 1 2 3 4चा काय केला तिने? गुणाकार करून टाकला. बेकबे बेदून 4, 4 4 4 दुने 8, 8 1 8 2 16, 16 तिने उत्तर दिलं होतं. आता लक्षात येईल तुम्हाला की आपल्याला फक्त कोणाचा गुणाकार करायचा आहे? फक्त या 2 संख्यांचा, या 2 सगळ्यांना भाग जात आहे. 2नी इकडचे भाग दिले होते, या 2नी इकडे भाग दिला होता. ठीक आहे. या 2नी इकडे भाग दिला तर हे आलं, या 2नी इकडे भाग दिला तर हे आले, या 2नी इकडे भाग दिलेला. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 4 8 9ला भाग दिला नव्हता म्हणून 9 जसे तसे लिहिले होते. बरोबर? ओके. तर इथून ते काय झालं, गडबड झाली की इथून आपल्याला तो मसावी भेटला नाही, पण कुठपर्यंत भेटला? 2 गुणिला 2. अगर इथे पण सगळ्यांना भाग गेला असता तर हाही त्याच्यामध्ये काउंट झाला असता. 2 गुणिला 2 गुणिला 2. ठीक आहे. पण आता तसं झालं नाही म्हणून काय आहे, फक्त हे उत्तर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आहे का? लिहून घ्या मग. ठीक आहे. मग मिटो हे समोरचं गणित लिहा तुम्ही. 23 व 83चा मसावी लसावी किती? 23 व 83. याच्यामध्ये काय कराल तुम्ही? 23 आणि 83 बघाल कोणत्या पाड्यात येतं. बरोबर आहे. येते का 23 आणि 83? आलाय माझं उत्तर. अरे वा, हो हो, पटकन त्या सानियाचे डोळे चमकले. या मुलीचं लवकर कसं आलं? कारण की तिने 23 आणि 83 असे लिहिले. मग इकडे बघितलं, किती आलं उत्तर तुझं कविता?
मसावी 1 आली आणि लसावी 1909. ठीक आहे. आता तिथं 1 का बरं आला? कारण याला भागत जात नाही. कोणत्या दोन्ही भाग जाते का किंवा 3नी भाग जाते का? नाही. ह्या संख्या अशा आहे ज्या मूळ संख्या आहे, ज्या स्वतःच्याच पाड्यात येतात. ठीक आहे, हे माहित पाहिजे. ज्या स्वतःच्या पाड्यात येतात त्या मूळ संख्या असतात. ठीक आहे, तर याला 1ने भाग दिला, मग इथे किती आलं? 23 आणि 83. हे तर द्यायची पण आवश्यकता नाहीये. अगर तुम्हाला माहित राहिलं की ह्या 2 मूळ संख्या आहेत, तर डायरेक्ट काय करायचं आहे, त्याचा मसावी काय लिहायचा? 1, कारण की 1नेच भाग जातो. आणि आपल्याला मसावी विचारला आहे, म्हणून हा मसावी काढणं गरजेचं आहे. मसावी किती आला? 1. आणि लसावी म्हणजे काय? यांचा गुणाकार. बरोबर आहे? 83 गुणिला 23. बरोबर आहे की नाही? 3 त्रिक 9, 8 त्रिक 24, 2 त्रिक 6, 8 दुने 16. यांची टोटल 9, 0, 1, 6, 7, 8, 9, 1. ठीक आहे. आता लक्षात द्या, इथे मी मायनस नाही लिहिला. हे मायनस लिहायची काही आवश्यकता नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्याला फक्त ना फक्त उत्तर पाहिजे. हे उत्तर काय आहे लसावीचं? 1909. अजून एक करून बघता, मग मी होमवर्क देईन, चालेल? एक करून बघा, म्हणजे अगर हे आलं तर मी समजेल की बाबा शिकवलं आपण काहीतरी मुलांना. हे लिहून घ्या. 105, 63 व 105 चा मसावी लसावी किती? तर एवढं मोठं मोठे नको द्या ना. पाडेपाठ आहे. 21 एक 21, 21 दुने 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84, 21 पाचा 105. दोन्ही येतात पाड्यात. 21 त्रिक है ना, 21 त्रिक 63, 21 पाचा 105. 3 आणि 5 कोणत्या पाड्यात येणार नाही. बरोबर आहे, म्हणजे त्याचा मसावी किती येईल? 21. आणि लसावी किती येईल? 3 गुणिला 5 करा, तिकडे 15 होते. 15 गुणिला 21 किती? 315. ओके, बरोबर आहे. आलं लक्षात? आता तो विशाल टेन्शन मध्ये असणार, यार यांना कसं का करून घेतलं पटपट पटपट. तिथं सांगून येणार आले, तोंडातच उत्तर काढून घेतलं. आपल्याला तोंडाचंच उत्तर काढायचं आहे. 63 105 लिहिले. ठीक आहे, 21 लिहिले इथे. 21 त्रिक 63, 21 पाचा 105. आणि मग काय करायचं आहे, या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. तर मी इथे लिहत नाही बसेन 21 गुणिला 3 गुणिला 5. मी केलं 5 त्रिक 15 गुणिला 21. 15 1 15 चे 5 7 1, 15 दुने 30 आणि 1. ठीक आहे, आलं लक्षात? सोपी आहे ना? 1 मार्क भेटू शकते की नाही? ठीक आहे, मग भेटू उद्या आपण.